नमस्कार सर्वांना, अलाइन बुक्स मध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला ॲसेट मॉड्यूलमधून मार्गदर्शन करू, जे तुमच्या व्यवसायातील सर्व मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी एक शक्तिशाली वैशिष्ट्य आहे. मालमत्ता खरेदी, वाटप, ट्रॅकिंग, ट्रान्सफर, घसारा हाताळते. तुम्ही सहजपणे इन्व्हेंटरीला मालमत्तेत रूपांतरित करू शकता, त्या वेगवेगळ्या टीम्स किंवा ठिकाणांमध्ये हलवू शकता आणि मालमत्तेच्या वापरावर पूर्ण नियंत्रण ठेवू शकता. हे जलद, सोपे आहे आणि तुमचा वेळ वाचवते. त्यामुळे तुम्ही सर्वात महत्त्वाच्या गोष्टीवर, म्हणजेच तुमचा व्यवसाय चालवण्यावर लक्ष केंद्रित करू शकता. तुम्ही स्क्रीनवर ॲसेट मॉड्यूल पाहू शकता. आपण सर्वजण जाणतोच की कोणत्याही व्यवसायासाठी मालमत्ता खूप महत्त्वाच्या असतात. जर तुम्ही व्यवसाय चालवत असाल तर तुमच्या व्यवसायाकडे सध्या असलेल्या मालमत्तेचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. तुमच्या व्यवसायात सध्या जी काही मालमत्ता आहे तिची माहिती तुम्ही या टॅबमधून तयार करू शकता आणि व्यवस्थापित करू शकता. नवीन मालमत्ता तयार करण्यासाठी किंवा विद्यमान मालमत्तेची नोंद करण्यासाठी क्रिएट न्यू ॲसेट बटणावर क्लिक करा. मालमत्तेचे नाव टाका. समजा मी फर्निचर तयार करत आहे. मग अंडरग्रुप निवडा. तुमच्या गरजेनुसार तुम्ही नवीन अंडरग्रुप देखील तयार करू शकता. यानंतर तुम्हाला मालमत्तेचा प्रकार निवडावा लागेल, म्हणजे ती स्क्रॅप आहे, काही ट्रेड गुड्स आहेत किंवा आयात केलेली मालमत्ता आहे का हे ठरवा. मालमत्तेचा कोड सॉफ्टवेअरद्वारे आपोआप तयार केला जाईल. यानंतर तुम्ही फर्निचरसाठी युनिट निवडू शकता, म्हणजे या मालमत्तेचे मोजमाप कसे दर्शवायचे आहे ते ठरवू शकता. पोस्टिंग लेजर निवडा, उदाहरणार्थ फर्निचर आणि फिक्स्चर्स, आणि मग या मालमत्तेच्या घसारा पोस्ट करण्यासाठी डेप्रिसिएशन लेजर निवडा. फक्त सेव्ह बटणावर क्लिक करा आणि तपशील जतन करा. सध्या मी प्रत्येक मालमत्ता हाताने तयार करत आहे, पण अलाइन बुक्समध्ये इम्पोर्ट करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. तुमच्याकडे मालमत्तेचे तपशील एक्सेल फाईलमध्ये असतील तर या टॅबमधून फॉर्मॅट तयार करून तुम्ही ती थेट अपलोड करू शकता. तुमच्या एक्सेल फाईलमधील कॉलम्स मॅप करा. जर तुमच्याकडे अजून डेटा एक्सेलमध्ये नसेल तर तुम्ही टेम्पलेट फॉर्मॅट डाउनलोड करू शकता. त्या फाईलमध्ये सर्व मालमत्तेची माहिती भरा आणि मग इम्पोर्ट बटन वापरून ती थेट इम्पोर्ट करा. यामुळे तुम्ही अनेक मालमत्ता सहजपणे अलाइन बुक्समध्ये इम्पोर्ट करू शकता. मालमत्तेचा तपशील अपडेट किंवा बदलायचा असल्यास एडिट बटणावर क्लिक करा. तीच विंडो उघडेल जिथे तुम्ही माहिती संपादित करू शकता. मालमत्ता कायमची हटवायची असल्यास डिलीट बटणावर क्लिक करा. सध्या माझ्याकडे फक्त एकच मालमत्ता आहे. जर अनेक मालमत्ता असतील आणि तुम्हाला त्या सर्व एकाच वेळी हटवायच्या असतील तर फक्त चेकबॉक्सेस निवडा आणि बल्क डिलीट पर्यायावर क्लिक करा. निवडलेल्या मालमत्ता सॉफ्टवेअरमधून हटवल्या जातील. इथे तुम्हाला एक एक्सेल बटन आहे. सर्व मालमत्तेचा डेटा एक्सपोर्ट करायचा असेल तर एक्सेल बटणावर क्लिक करा. कोणतीही मालमत्ता शोधण्यासाठी शोध बॉक्समध्ये मालमत्तेचे तपशील टाका. गट, मालमत्ता किंवा युनिटचे नाव टाकू शकता. तुम्ही जे टाकले आहे त्यानुसार निकाल दिसतील. जर तुम्हाला मालमत्तांची यादी फिल्टर करायची असेल तर फिल्टर टॅब वापरून ती तुमच्या गरजेनुसार कमी करू शकता. कोणतेही बदल केल्यानंतर जर अपडेट केलेली माहिती स्क्रीनवर दिसत नसेल तर फक्त रिफ्रेश बटणावर क्लिक करा, म्हणजे सध्याचा डेटा पुन्हा लोड होईल. आता पुढील पर्यायाकडे जाऊया. इन्व्हेंटरी ते मालमत्ता. इन्व्हेंटरी ते मालमत्ता म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी नवीन मालमत्ता खरेदी करता, तुम्हाला खरेदी बिल तयार करावे लागते. सुरुवातीला मालमत्ता इन्व्हेंटरी म्हणून नोंदवली जाते. तुम्ही त्या इन्व्हेंटरी आयटमला मालमत्तेत रूपांतरित करू शकता. समजा आमच्या व्यवसायासाठी नवीन मालमत्ता खरेदी केली आहे. ज्या विक्रेत्याकडून मालमत्ता खरेदी केली आहे तो विक्रेता निवडा. इनव्हॉइस क्रमांक आणि इतर संबंधित तपशील भरा आणि नंतर आयटम निवडा. उदाहरणार्थ फर्निचर. प्रमाण प्रविष्ट करा. जर आयटम मास्टरमध्ये कर किंवा तपशील नसतील तर तुम्ही या स्क्रीनवरूनही कर निवडू शकता. त्यानंतर फक्त सेव्ह बटणावर क्लिक करा. आता खरेदी नोंदवली गेली आहे
आपल्याला ती इन्व्हेंटरी मालमत्तेत रूपांतरित करावी लागेल. मालमत्ता मॉड्यूलमध्ये जा, नंतर इन्व्हेंटरी ते मालमत्ता या पर्यायावर जा. येथे इन्व्हेंटरी आयटम निवडा आणि त्याचे रूपांतर ज्या मालमत्ता आयटममध्ये करायचे आहे तो निवडा. प्रमाण प्रविष्ट करा. मग मालमत्तेची किंमत प्रविष्ट करा. जर काही ओपनिंग घसारा असेल तर तो आणि घसारा महिन्यांची माहिती येथे द्या. मालमत्ता नवीन खरेदी केलेली असल्यास ओपनिंग घसारा देण्याची गरज नाही. ओकेवर क्लिक करा. मालमत्ता आयटम कोड सॉफ्टवेअरद्वारे आपोआप निवडला जाईल. तुम्ही खरेदी बिल क्रमांक, खरेदीची तारीख आणि विक्रेत्याचे नाव प्रविष्ट करू शकता. तुम्ही उत्पादनाचे वर्णन किंवा कोणतीही टिप्पणी देखील जोडू शकता. सर्व तपशील भरल्यानंतर सेव्हवर क्लिक करा. तपशील प्रिंट करायचे असल्यास प्रिंट पर्याय उपलब्ध आहे. तुम्ही इन्व्हेंटरी ते मालमत्ता डेटा एक्सेलच्या मदतीने देखील इम्पोर्ट करू शकता. फक्त इम्पोर्ट बटणावर क्लिक करा. पुन्हा जर तुमच्याकडे डेटा तयार नसेल तर टेम्पलेट फाईल डाउनलोड करा, तपशील भरा आणि मग ते इम्पोर्ट करा. सर्व इन्व्हेंटरी जे मालमत्तेत रूपांतरित केले आहेत त्यांची यादी पाहण्यासाठी ओपन टॅबवर क्लिक करा. तुम्ही डिलीट टॅब वापरून नोंदी हटवू शकता. कॉपी बटन वापरून इनव्हॉइसचे तपशील कॉपी करू शकता किंवा इनव्हॉइस कायमस्वरूपी हटवता रद्द करू शकता. रद्द केलेले इनव्हॉइस नंतर गरज असल्यास पुन्हा पुनर्संचयित करता येतात. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त प्रमाण असल्यास, उदाहरणार्थ 10 युनिट्स, तर प्रत्येक मालमत्तेची नोंद वेगळी दिसेल आणि प्रत्येक युनिटसाठी तुम्ही विशिष्ट तपशील भरू शकता. डिप्रिसिएशन महिन्यांचे फील्ड अनिवार्य आहे. सेव्ह क्लिक करण्यापूर्वी ते नक्की भरा. आता पुढील पर्यायाकडे जाऊया. ॲसेट टू इन्व्हेंटरी. ही सुविधा तेव्हा उपयुक्त ठरते जेव्हा एखादी मालमत्ता आता स्थिर मालमत्ता म्हणून आवश्यक नसते आणि तिला पुन्हा वापरणे किंवा इन्व्हेंटरी म्हणून विकणे आवश्यक असते. अशा मालमत्तांना तुम्ही पुन्हा इन्व्हेंटरीमध्ये रूपांतरित करू शकता आणि त्या मालमत्ता रजिस्टरमधून इन्व्हेंटरी मॉड्यूलमध्ये ट्रान्सफर करू शकता. यामुळे स्टॉक व्यवस्थापन अधिक चांगले होते आणि आर्थिक अहवालही अचूक मिळतो. व्हाउचर नंबर सिस्टीमद्वारे आपोआप निवडला जातो. तथापि तुम्ही हे नंबरिंग सेटिंग्समध्ये जाऊन मॅन्युअल करू शकता किंवा विशिष्ट प्रिफिक्स, सेपरेटर आणि नंबर फॉर्मॅट सेट करू शकता. जनरल सेटिंग्जमध्ये तुम्ही नोटिफिकेशन्स निवडू शकता आणि आवश्यक असल्यास अप्रूव्हल पद्धतीची कॉन्फिगरेशन करू शकता. तारीख आपोआप सध्याच्या तारखेला सेट होते. तुम्ही पी कॅलेंडर आयकॉन वापरून बदलू शकता. ॲसेट आयटम फील्डमध्ये रूपांतरित करायची मालमत्ता निवडा. इन्व्हेंटरी आयटम फील्डमध्ये ती ज्या आयटममध्ये रूपांतरित होणार आहे तो निवडा. मालमत्तेचा नंबर निवडा आणि मग फक्त सेव्हवर क्लिक करा म्हणजे रूपांतरण पूर्ण होईल. आता आपण मालमत्ता ट्रान्सफर फीचर पाहूया. समजा तुम्ही एखादी संस्था चालवत आहात आणि कर्मचाऱ्यांना लॅपटॉप वाटप करायचे आहेत. याच ठिकाणी मालमत्ता ट्रान्सफर पर्याय उपयुक्त ठरतो. तुम्ही डेटा व्यवस्थापित करू शकता, जसे की कोणती मालमत्ता कोणत्या कर्मचाऱ्याला ट्रान्सफर झाली आहे. जर कर्मचारी फील्ड दिसत नसेल तर ते कॉन्फिगरेशनमधून सक्षम करावे लागेल. ते करण्यासाठी कंपनी सेटअपमध्ये जा. मग इन्व्हेंटरी टॅबमध्ये फिक्स्ड ॲसेट हँड्स ऑन ॲट्रिब्यूट्स विभागापर्यंत खाली स्क्रोल करा. येथे तुम्ही ॲसेट मॉड्यूलसाठी 5 अतिरिक्त फील्ड्स सक्षम करू शकता. चेकबॉक्सवर क्लिक करा. रिकामे ठेवण्याची परवानगी द्यायची का ते निवडा आणि क्षणचे नाव टाका, उदा. कर्मचारी. फील्डचा प्रकार ठरवा, ग्राहक, विक्रेता किंवा कर्मचारी. या प्रकरणात कर्मचारी निवडा. सेव्हवर क्लिक करा, मग टॅब रिफ्रेश करा. आता जेव्हा तुम्ही ॲसेट मॉड्यूलमध्ये परत जाल तेव्हा कर्मचारी फील्ड दिसेल. व्हाउचरचे नाव सिस्टीमद्वारे आपोआप निवडले जाते. तुम्ही तारीख निवडू शकता, मग मालमत्ता आयटम आणि मालमत्ता क्रमांक निवडा. यानंतर ज्या कर्मचाऱ्याकडून मालमत्ता ट्रान्सफर करत आहात तो कर्मचारी निवडा आणि गरज असल्यास अतिरिक्त तपशील भरा. सेव्हवर क्लिक करा
आणि मग नवीन कर्मचारी निवडा ज्याच्याकडे मालमत्ता ट्रान्सफर करत आहात. पुन्हा सेव्हवर क्लिक करा. यामुळे मालमत्ता ट्रान्सफरची नोंद होईल. ट्रान्सफर केलेल्या मालमत्ता पाहण्यासाठी ओपन टॅबमध्ये जा. तारीख श्रेणी सेट करा आणि ओकेवर क्लिक करा. सर्व संबंधित माहिती स्क्रीनवर दिसेल. यामुळे तुम्हाला तुमच्या मालमत्तेची सध्याची स्थिती आणि ती कोणाकडे ट्रान्सफर झाली आहे हे ट्रॅक करता येते. जर तुम्ही इन्व्हेंटरीला मालमत्तेत रूपांतरित करत असाल आणि रूपांतरणाच्या वेळी ती एखाद्या कर्मचाऱ्याला नेमायची असेल तर आता तेही करता येईल, पण फक्त कॉन्फिगरेशनमध्ये कर्मचारी फील्ड सक्षम केल्यानंतरच. शेवटी आता आपण रिपोर्ट्सबद्दल बोलूया. मालमत्तेशी संबंधित सर्व रिपोर्ट्स पाहण्यासाठी रिपोर्ट्स टॅबमध्ये जा. खाली स्क्रोल करा आणि मालमत्ता विभागात जा. इथे तुम्हाला मालमत्ता रजिस्टर, मालमत्ता ट्रान्सफर रजिस्टर आणि मालमत्ता घसारा हे मिळतील. आता आपण घसारा कसा मोजतो? घसारा सेटिंग्ज कॉन्फिगर करण्यासाठी कंपनी सेटअपमध्ये जा. मग फायनान्स टॅबमध्ये जा आणि खाली स्क्रोल करा. तुम्हाला घसारा दर विभाग इथे सापडेल. इथे तुम्ही घसारा लेजर निवडू शकता. पद्धतीनुसार एक घसारा दर सेट करू शकता. पद्धतीनुसार कंपनीचे घसारा दर सेट करू शकता आणि लागू असलेले दर इथे टाकू शकता. अशा प्रकारे घसारा मोजला जातो आणि अलाइन बुक्समध्ये पोस्ट केला जातो. आणि यासह अलाइन बुक्समधील मालमत्ता मॉड्यूल पूर्ण झाले. धन्यवाद.